देव करुणी घ्यावा येणे जीवा सुख नव्हे. ते सुख प्राप्त करून घेण्यासाठी देवाच्या काशेला लागावं लागतं. पण देवाची कास कधी सापडते? त्या पितांबराला कशामुळे सापडली? तर भावामुळे सापडली. भावरूपी तो पितांबर काशेला लागला. पै भक्ती एकी जाणला तेथे आशान तोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे. फलतया भाव होता त्या पितांबराकडे. म्हणजे पितांबर म्हणजेच आपण आहोत सगळे. ज्यांच्याकडे भाव आहे त्यालाच देव सापडतो, देवाची कास सापडते. म्हणून त्या पितांबराला वस्त्राला देवाच्या कासेला लागतो. नावी सकोला अतिशयसी सहस्राब्द बुडता ब्रह्मयासी ठावण निघे तयासे होणे कासा विसे वरता झाला. काय म्हणतात महाराज? भगवंताचा अंत पाहण्याचा विचार पुन्हा केला ब्रह्मदेवानं. तो कसा आहे? बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतात. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण गोविंदो एको रे. सगुण आहे का तो निर्गुण आहे? त्याला आकार आहे का तो निराकारच आहे? त्याला रूप आहे का तो अव्यक्त आहे? अशा प्रकारचे नाना प्रकारचे प्रश्न ब्रह्मदेवाच्या मनामध्ये निर्माण झाले. आणि तो कसा आहे, त्याची खरी वृत्ती कशी आहे हे पाहण्यासाठी ब्रह्मदेव खोलात जायचा प्रयत्न केला. तेव्हा श्रीरामे आश्वासोने बैसविला कमळासने त्यासे चतुश्लोकी उपदेशोने श्रेष्ठ करोडे स्थापिला. आणि मग तो ब्रह्मदेव भगवंताला जाणून घेण्यासाठी 1000 वर्ष प्रयत्न केले. त्या नाभीमध्ये अडकून बसला. बाहेर सुद्धा निघता आलं नाही. सहस्राब्द वृता ब्रह्मयासी आओ न लगे तयासी. आव निघालाच नाही. त्यावेळेला भगवंतानेच कृपा केली आणि भगवंताच्या नाभी कमलामधून ब्रह्मदेवाचा उगम जन्म झाला. आणि ब्रह्मदेवाला अधिकार संपन्न बनवण्यासाठी 4 श्लोकाचं भागवत सांगितलं. आणि तेच चतुश्लोकी भागवत असं ब्रह्मदेवाला अधिकारी बनवलं. स्वतःच्या मुलाला हा वर्णन नाभीच नात्राय करते. श्रीरामाचे नाभिस्थान बैसला देखे कमळासन त्याते हृदयीचे महिमान बोलता मौन श्रुती शास्त्रा. नाभीच्या थोडंसं वर आले. वक्षस्थलाच्या ठिकाणचा भाग, हृदयाच्या ठिकाणचा भाग. आणि हृदय जाणून घ्यायचं असेल तर भक्ताने सुद्धा असं वागायला पाहिजे. हस्तो पवित्र यदि दान पुण्यम पादो पवित्र यदि तीर्थयात्रा कंठो पवित्र यदि नाम घोषम हृदयम पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. भगवंताच्या हृदयाचा भाव आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल ना, त्याच्याविषयी रात्र दिवस त्याच्या नावाचा ध्यास असायला पाहिजे, निष्ठा असायला पाहिजे. निष्ठा निष्ठी असेल तर हृदयाचं मेळ लागत नाही. म्हणून ते भगवंताचं विशाल असणार हृदय, ज्या हृदयावर एका भक्ताची लाट वच्छरांचं ज्यांनी जेवलेली आहे ते भगवंताचं हृदय आहे. ज्यांचे हृदयाचे आकाशे आकाश हरपे स्वकार्यसे सिद्ध पावले त्या ठायासे चिदंशासे एकत्वे. अनेक आकाश आहेत हृदयाच्या शरीराच्या ठिकाणी. आपण थोडासा विचार केला. पंचीकरण सांगणारे महात्मे सांगतात कती आकाश आहे, उदर आकाश आहे, हृदय आकाश आहे, पुन्हा शीर्षकंठ आकाश आहे आणि शीर्ष आकाश आहे. 5 प्रकारचे आकाश आहेत. मग या भगवंताच्या हृदयाकाशाचा ठाव जर एखाद्याला घ्यायचं ठरवलं तर किती मोठं हृदय भगवंताचं. आपण सहजच बोलत असतो खूप मोठ्या मनाचा, मोठ्या हृदयाचा माणूस आहे. मग तो भगवंताचं हृदय किती मोठा आहे. आकाश स्वकार्यशी
मोठं आकाश असणार, या आकाशाचे सगळे कार्य जे आकाशामध्ये घडत असतात, पर्जन्य असेल, उल्कापात होत असेल, वारा वाहत असेल, वावटळे निर्माण होत असतील, ही सर्व कार्य करत करत ते हृदयामध्ये सामावल्या जातंय. एवढं विशाल माझ्या प्रभूचं हृदय आहे. तेथे अन्यन्यत्वे मुनिजन जडोनी झाले अभिन्नतेची हृदयी पदक पूर्ण गुणे विना ल्यालासे. हो, पण हृदयाच्या ठिकाणी जागा कुणाला दिलेली आहे? भगवंतांनी कोणतं पदक धारण केलेलं आहे? जे मुनी रात्रंदिवस भगवंताचं भजन करायला लागलेले आहे. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रात्रंदिवस भगवंताचं भजन करतात. अशाच माझ्या भक्तांना हृदयाच्या ठिकाणी जागा दिली, त्यांचाच पदक लिहिला. आणि तो कसा? गुणे विण, दोरा बघायची गरजच नाही, कारण विश्वाचाच तो दोरा असल्यामुळे सर्वांना जागा हृदयाच्या सूक्ष्म माझीची अति थोरी अभिमान होता केसरी दे कोणी राम मध्य कुसरे लादे रान भरी ते झाले. महाराज किती सुंदर वर्णन करतात भगवंताच्या कमरेचं. माज म्हणजे कंबर, कटी म्हणजे कंबर. तसा या ठिकाणी सांगतायत सूक्ष्म माजेची थोरी. ते कंबर इतकी कमनीय आहे भगवंताची. सगळ्यामध्ये कंबर जर कुणाची दौलबाज असेल, कमनीय असेल, तर एक नंबर लागतो सिंहाचा ठाण्यामध्ये. त्या सिंहाला सुद्धा अभिमान झाला होता. सूक्ष्म माझी सूक्ष्म थोरी, अभिमान होता जी केसरी. केसरी त्या सिंहाला अभिमान झाला. पण त्या सिंहाने एकदा भगवंताचं रूप पाहिलं, आणि रूप पाहिल्याच्या नंतर ती कंबर बघितल्याबरोबर अभिमान पूर्ण गळाला. स्वतः म्हणत होता माझ्यासारखा मीच, पण एकदा भगवंताची कंबर बघितली जे रानामध्ये निघून गेला, पुन्हा मात्र अभिमान त्याला आला नाही. अभिमान त्याग त्या पंचाननाने केला. माझीची दे अति थोरी अभिमान होता केसरी पहावया श्रीराम मध्य रचना अभिमान त्याग पंचानना मेकळ अंगवनी अंगवना मध्यभागी दाना चित्रत्वे जडले. पुन्हा त्या सिंहाला वाटलं आपण स्वतःवर तर आता अभिमान गेलेला आहे आपला, आता एकदा जवळून भगवंताची कंबर पाहिली. म्हणून जी कमरेच्या ठिकाणी साखळी बांधतो, त्या साखळीला सिंहाच्या छोट्या छोट्या रूपामध्ये ते जडले आणि जवळून भगवंताच्या कमरेचा आकार पाहू लागलेले आहे. जो अपरंपार अनंत त्याचा अनुभवी अकळित देवी मेकळे माझी रघुनाथ दे दिसे समस्त अकळीला. सूक्ष्म त्या ठिकाणी चिंतन आहे महाराजांचं. जो अपरंपार, परंपरेनं सापडणारच नाही, त्याचा उगम केव्हाचा आहे. पहिले कोठेच नव्हते काही, पण तरी तो होता. म्हणजे सर्वांचा आदी आहे. देवा आदी देवा जगत्रय जीवा पर्यसी केशवा विनंती माझी. अपरंपार असणारा अनंत आहे. अनंत ज्याचा अंत घ्यायचा विचार केला, अंत लागत नाही असा तो अनंत आहे. अनंत म्हणते माझिया स्वामी ते अनंत गुण त्या ते मनोनिया. अशा प्रकारचा तो अनंत आहे, किंवा बहु आहे पावंत. अनंत हे नाम द्या, अशा प्रकारचा तो अनंत अपरंपार आणि कुणालाही आकळल्या जात नाही असा. आमच्या संत श्रेष्ठ सोनार समाजामध्ये नरहरी महाराज, या नरहरी महाराजांनी भगवंताच्या कमरेचं माप घ्यायचा प्रयत्न केला. डोळे बांधून
डोळे बांधून नाही नाही नाही, मी फक्त एका भगवान शिवजीलाच त्या ठिकाणी पाहतो, मी पांडुरंगाचं रूप पाहत नाही. बरोबर तुम्ही माप आणून द्या, त्या मापाचा करदोडा करेल. माप कितीही त्या ठिकाणी योग्य आणून दिलं तर 4 बोट लांब तरी व्हायचा, 4 बोट कमी तरी व्हायचा. मग स्वतः डोळ्यावर पट्टी बांधली आणि पट्टी बांधून नरहरी महाराज भगवान पांडुरंगाच्या कमरेजवळ आले. हा, एका भगवान शंकराशिवाय दुसऱ्या कोणाचं दर्शन न घेतो असे म्हणणारे कमरेला चाचपून पाहतात, तर कमरेला शिवलिंगाचा स्पर्श होतो. ती कंबर माझ्या पांडुरंगाची दिसत नाही, तर शिवलिंग दिसायला लागतं. डोळ्यावरची पट्टी काढून बघतात तर आता शिवलिंग नाही, आता पांडुरंगाची मूर्ती दिसायला लागते. हा, त्यावेळेला त्यांना एकच म्हणावं लागलं, हरी हरा भेद नाही करू नये, वाद एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या खाये. मनामध्ये जर एक वेगळा विचार करून देवाला आकळण्याचा प्रयत्न केला, देव आकळण्याचा नाही. 9 लाख गावीचे दावे कृष्णाला बांधण्यासाठी यशोदा मातेनं आणले, बांधायचा प्रयत्न केला. आता त्याची कंबर इथं सांगितलं, सूक्ष्म माझी सूक्ष्म थोरी, सूक्ष्मात सूक्ष्म लहानात लहान देवाची कंबर आहे. आणि त्या कमरेला बांधण्यासाठी मग 9 लाख गाईचे दावे पुरले नाहीत. मोठी किती असते, मोठी तेवढीच आणि लहान सुद्धा तेवढीच. असा परमात्मा बांधायचा, आकळायचा म्हटलं आकळत नाही, पण आकळतो. भावबळे आकळे येवी आकळे, कर्तळी आवळे तैसारे. कसा परमात्मा आहे त्या कमरेचं वर्णन झालं. वस्तु प्राप्ती सकळ वृत्ती उपशमती, देवी सुंदर घंटिकांची पंक्ती, जे मे कळे प्रतीक अगोमुखा. झालियास निज वस्तू प्राप्ती, एखाद्या वस्तूच्या शोधामध्ये निघाल्याच्या नंतर मनामध्ये तिचा शोध ती मिळावी अशा प्रकारची वृत्ती असते. पण ती एकदा प्राप्त झाली की पुन्हा मनाची धाव जशी शमल्या जाते, तसंच त्या कमरेच्या ठिकाणी सुद्धा क्षुद्र घंटिका, छोट्या लहान घंटा भगवंत आता आम्हाला पाहायला मिळाल्या. त्यांच्या वृत्ती संपूर्ण नाहीशा झाल्या आणि त्या मेघप्रती जडलेल्या आहेत. नाना मतांचा निजमेळा, त्याची किंकिणी ज्वाळमाळा, या परी विचित्र लीळा, कटी मेघळा शोभता. भगवंताच्या संदर्भामध्ये एक मत आहे का कोणाचं? नाही. नाना प्रकारचे प्रवर्ग आहेत या ठिकाणी. भगवंत असाच आहे, भगवंत असाच आहे म्हणणारे प्रत्येकाचे मत वेगवेगळे आहेत. पण साधू संतांनी एकच काम केलं, मोडोनिया नाना मते देती सिद्धांत सौरसू. नाना मतांचा छेद भेद करून मोडून टाकले, एक सिद्धांत जगाच्या समोर ठेवला. तसं शूद्र घंटिका भगवंताच्या मेघप्रती जडलेल्या आहे. पितांबराचे उभय भाग दोन्ही भागी, मुक्त लगतेने अंगाचा पिटला पांगळ, अंगीची अव्यंग निदांग शोभा. पितांबराचे 2 भाग, पितांबराच्या दोन्ही टोकाला काय जडवलेले आहे? मोती जडवलेले आहे. आणि हे जडवलेले मोती, या मोत्यामुळे पितांबर शोभतोय असं नाही, तर भगवंताच्या प्रभेमुळे त्या मोत्यांना सुद्धा शोभा आहे. असा भगवंताच्या शरीराची दीप्ती ज्यांचे पाहता वक्षस्थळ, सवाय भरेत संमोळते ते वसते, विजनशील जनवन सकळ समसाम्य. भगवंताचं वक्षस्थळ पाहिल्याच्या नंतर त्या वक्षस्थळाच्या ठिकाणी कोणाचा वास आहे? भगवंताचं हृदय कोणालाही प्राप्त होत नाही. ज्याच्याकडे समदृष्टी निर्माण झालेली आहे त्यांनाच भगवंताच्या हृदयाच्या ठिकाणी वस्ती मिळते. काबिजची झाली करून भांबारची अलंकारो, तैसा मध्ये एकाचा विस्तारू,
की हे जग अशी एका भगवंताची सर्व लेकरं आहेत अशी भावना यांच्यामध्ये निर्माण स्वरवर्ण वरिष्ठ मर्यादा भगवंताचा जो शंखाच्या आकाराचा कंठ आहे त्या कंबुकंठाच्या ठिकाणून स्वरवर्णाची निर्मिती आहे कारण भगवंताच्या मुखातून निघणारे शब्द वेद त्या मुखामधूनच निघलेला आहे. जगाचं प्रत्येकाचं बोलणं सुद्धा त्याच कंठामधून निघालेलं आहे. कुणाला बोलवायचंय कुणाला मुक्त करायचंय सामर्थ्य कुणाच्या कंठाचं आहे भगवंताच्या कंठामध्येच आहे. म्हणून जगाची ते वाहती वाट जगाला बोलण्याची वाट साळुंकी मंजूळ बोलत वाणी शिकविता धनी वेगळाचे असा तो शिकवणारा बोलवणारा आहे जो वेदाला बोलवतो तो सगळ्यांना ओंकारा माझी वर्ण व्यक्ती तेरी मुखा माझी दंत पंक्ती चौकीचे चारी निर्वती चिदानंद देखते सोलीवर ओंकारामध्ये वर्ण जशा प्रकारचे आहेत तशा भगवंताच्या या मुखामधल्या दाताच्या पंक्ती बरोबर अशा वर्णमाला जशी दिसते ना तसे शुभ्र दात त्या ठिकाणी चमकाय लागलेले आहेत. चौकीचे चारी झळकती जी भगवंताची दाताची चमकी आहे त्याच्यातले चार दात सुद्धा अतिशय झळकाय लागलेले असं शोभिवंत भगवंताचं रूप वर्णन करतात. जीव शिव विभाग जनी तैसे देखा अगर दोनी ऐक्यालय श्रीराम वदने मिनले मिळले एकत्वे जीव आणि शिव हे जसे दोन भाग आहेत तसं भगवंताच्या मुखचंद्रावर असणारा खालचा एक ओठ आणि वरचा एक ओठ अधर आणि सदर हे दोन्ही अतिशय शोभिवंत दिसतात. न्यूटोनिया नास्तिक्य अवक्र जे कास्तिक्य तेची श्रीरामाचे नासिक शोभेचे बीक शोभवे भगवंताच्या मुखावर असणारा जे नाक आहे त्या नाकाचा गुण सांगितला. न्यूटोनिया नास्तिक्य या जगामध्ये देवच नाही असा म्हणणारा एक वर्ग आहे का नाही. मग कवीचे त्याचं वर्णन करत असताना सांगतात की बाबा देव आहे पण देव तुला शोधता आला पाहिजे. जो दिल माही तेल है जो चकमक में आग तेरा साई तुझ में है जाग सके तो जाग कबीरा जाग सके तो जाग. हे जो तिल माही तेल आहे तिळामध्ये तेल नाही का तिळात तेल आहेच पण घाण्यामध्ये नेल्याशिवाय त्याच्यातलं बाहेर येत नाही. चकमक जुन्या काळातली ती म्हातारीची म्हणायची त्यांच्याकडे ते गारगोट असायची ते लोखंडाचा पत्रा असल्यासारखा जाड पत्रा असायचा एकमेकावर ठोकलं की त्याच्यातून अग्नी निर्माण व्हायचा. चकमकीमध्ये ते खराबी आणि गारगोटीचा दगड आणि ती लोखंडाची पट्टी एकत्रच असायची त्या पिशवीत पण आग निर्माण व्हायची नाही. आग केव्हा निर्माण एकमेकावर हाणल्यावरच ती आग निर्माण व्हायची. आग आहे पण हाणावं लागतं तेव्हा आग निर्माण होते. तसं तेरा साई तुझने देव हा तुझ्यामध्ये आहे बाबा त्याला जागवावं लागतं. तसं देव नाही म्हणणाऱ्यानो अरे देव आहेच असं आस्तिकपणाची शिकवण भगवंताचं नाक त्रिकांड पूर्ण प्रतापे चालता जितका वायू जाण जेवढाही वायू आहे तो वायू भगवंताचा प्राण आहे म्हणजे भगवंतापासून निर्माण झालेला आहे. जगाचं जीवन म्हणजे हा वायू आहे. सजीवांना जिवंत राहण्यासाठी वायूशिवाय का प्राणवायूशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून भगवंतापासूनच निर्माण झालेला वायू असं भगवंताचं महात्म्य प्रत्येक
एक अवयवावर व्यक्त करतात. चैतन्याचे देखे देखणे पण त्याच्या डोळाले शरण देखणे देखे देखणा होऊन देखणे पण सभाय. हो, भगवंताची जी दृष्टी आहे ती भगवंताची दृष्टी ही देखणेपणाची दृष्टी आहे. सगळ्या जगाला कसं बघायचं, हा पाहिल्याबरोबरच कळतंय. आपण भगवंताच्या भगवंताच्या चरित्राचा जर थोडासा विचार केला, आता पार्वती सीता होऊन आलेली होती, आकाशात सगळे देव विमानामधून आले होते, ही इथं आली म्हणजे आमची सुटका होणार नाही. देव इंद्र चंद्र ह्या देवाला कळली का? ब्रह्मदेवाला कळली नाही. आणि लक्ष्मणाला कळली रात्र दिवस सोबत राहणाऱ्या लक्ष्मणाला सुद्धा कळली नाही. दादा तुझ्या समोर उभा टाकली नक्की सीता वहिनी आणि पुन्हा सीता सीता म्हणून आणि हाका मारताय. ज्यावेळेस लक्ष्मण तू शांत राह, त्याच्यावर धावले परमात्मा आणि शेवटी पार्वतीलाच काय म्हटलं, माते तुझा आलो शरण तुवा न करावे माझे छळण. मी तुला शरण आलो, तू माझं छळण करू नकोस. मी अपत्य दीन श्री शिवाचे, मी शिवाचे बालक आहे. आई अशा प्रकारचा भाव व्यक्त केला म्हणजे जगाच्या डोळ्याला जे दिसत नाही ते जगाच्या डोळ्याला दिसतंय. कुणाला अंध ठेवायचं आणि कुणाला डोळस ठेवायचं, हे ज्याच्या डोळ्यामुळे आहे ते भगवान परमात्म्याचे डोळे आहे. आनंदे निडारले दृष्टे चिन्मात्रे कदेखे दृष्टे देखणेपणा आणले पुष्टे दृश्य पाठी कोटी दृष्टात देखे. हो, स्वानंदे निडारली दृष्टी. स्वानंदामध्ये ही दृष्टी काय झालेली आहे? निडारून गेलेली आहे, निडर झालेली आहे. दृष्टीला डोळसपणा भगवंताच्या कृपेमुळे त्या ठिकाणी आलेला आहे. असे ते चैतन्याला पाहणारे डोळे, सर्व जगाचे डोळे, जगाला दृष्टी देणारे डोळे भगवंताच्या या मुखकमलावर आहे. दीपा मागे पडशाई तैशा डोळ्या मागे भुवई व्यंकटी सांडोनिया पाहे श्रीराम देही विनटल्या. दिव्याचा एक गुण चांगला आहे. दिव्याचा गुण कोणता चांगला आहे? उजेड द्यायचा. उजेड द्यायचा आहे का नाही? तो दिवा घरची उजेडू करावा का पारखिया नारुदरावा हे नेने चिगा पांडवा दिकू देवा. हो, हे दिवा घरच्यात पारख्यामध्ये भेदभाव करत नाही. सगळ्यांना देह जळो आणि जग उजळो अशा प्रकारे उजेड देतो. पण त्याच दिव्याकडे एक न्यूनता आहे, ती म्हणजे दिव्याखाली अंधार. म्हणजे दीपा मागील पडसाई, दिव्याच्या पाठीमागे असणारा जो अंधार आहे ना, कसं की कधी सोडित नाही दिव्याला, तसं भगवंताच्या नेत्राच्या पाठीमागे असणाऱ्या भुवया आहेत त्या अतिशय सुंदर शोभायमान दिसतात. विक्षेप भ्रुकुटी रची ब्रह्मांडाच्या कुटी तेची राहे व्यंकटे आगाध द्रष्टे श्रीरामाचे. जयाची विक्षेप भ्रुकुटी, ज्या भगवान परमात्म्याने एकदा जर वाकडी नजर केली, एक वाकडी नजर केली तर भल्या भल्यांची वाट लावते. एकदाच सप्टेंबर महिना 1993 ला खिलारीवर वाकडी नजर केली. गावच्या गाव त्या ठिकाणी सगळं भूमिगत झालं होतं. महाराष्ट्र आदरला होता. जयाची विक्षेप होती, त्यानं वाकडी नजर केली. आले देवाजीच्या मनात मग राजा स्वातरी हरिश्चंद्र ताराराणी वाहे गोपागरी पाणी अशी त्याची नजर आहे, त्याची भ्रुकुटी अशी आहे. आणि मग तिथंच व्यंकटपणा कसा राहील, वाकडेपणा कसा राहील,
तो सरळच आहे, पण आपण वाकड्यात त्याच्यासोबत जातो म्हणून तो आपल्याला वाकडा आहे, नाहीतर देव सगळ्यासाठी सरळ आहे. पूर्व उत्तर मीमांसा पूर्णतेची मुख्य श्रीराम श्रवण, श्रवणे श्रवणाचे भूषण, जे निजमंडन वेदांत. श्रवणे श्रवणाशी भूषण, भगवंताचे जे श्रवण आहे ते श्रवण कसे आहे? वेदाचा अभ्यास करणारे पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा अशा प्रकारे दोन प्रकारचा अभ्यास करत असतात. तसं या मुखाच्या ठिकाणी मुखचंद्रावर दोन प्रकारची श्रवण आहे आणि ती श्रवणाचे श्रवण कोणतं चांगलं? तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, भगवंताचे गुण जर ऐकत असतील तर ते श्रवण चांगलं. तसं हे श्रवणाचे श्रवण असणारे कान भगवंताचे. कुंडले मनपी साकार एक मनपी मकराकार, परिते सत्यत्वे निर्विकार, श्रवणे विकार नासते. भगवंताची कथा ही जी कुंडल आहे त्या कुंडलाचं वर्णन करत असताना सांगितलं, कुंडले म्हणजे साकार आकार आहे. कोणता आहे कुंडलांना? मकराकार, माशांच्या आकाराची ती कुंडल आहे. पण मकराकार जरी असली तरी काही जण म्हणतात त्या भगवंताची कृती श्रवण केल्याच्या नंतर कथा परिसता संपूर्ण त्रिजगाला उतरण्याचं काम जे करतात ना, ती कथा आहे, ते श्रवण आहे. वाचत असताना काय सांगितलं? श्रवणाचं भूषण कोणतं आहे? ठीक. कानाचं भूषण कोणतं असतं? महाराज सांगतात कानाचं भूषण एकच आहे. प्रत्येक अवयवाचं भूषण सांगितलं साधू संतांनी आम्हाला. एक भूषण सांगतात हस्ताचे भूषण अभय सेवादान. हाताचं भूषण असं आहे, दुसऱ्याला तुम्ही एका जर भीत असेल तर त्या भिणाऱ्याला अभय द्यायचं. अभय, सेवा आणि दान. हाताचं भूषण तीन गोष्टी सांगितल्या. आणि एखादा जर म्हणत असेल हा 25 तोळ्याच्या पाटल्या आहेत आपल्या हातामध्ये, हाताचं भूषण नाही. सुवर्णाची कंकणे जाळावी का? सोन्याची कंकणं आमच्या दृष्टीनं संत सांगतात ते त्याला क्षुल्लक किंमत आहे. तसं कानाचं भूषण सुद्धा, कानाचं भूषण म्हणजे कथा परिसर आहे. कथा जर तुम्ही ऐकत असाल तरच कानाचं भूषण आहे, नाही तर झुंबर घातली काय भले दागिने असतात ते भूषण कानाचं अजिबात नाही. या कानानं फक्त माझ्या प्रभूची रामकथेची नवारी, शेषवन्नी पाताळी, शिववन्नी भक्त समेळी, कथा भूतळी जगत वंदे. ती कथा जर ऐकत असाल तर तुमचे कान धन्य आहे. कुंडलिका ज्ञानदेव सुख करता दुःख हरता